नमस्कार, मी दुर्वा दुर्गेश वारीक, गोदावरी, राहणार काजळके, काणकोण, साऊथ गोवा, गोवा. तुम्हाला आता कवितेच्या संदर्भात कुठेतरी पुरस्कार भेटला म्हणून अशी माहिती भेटली आपल्याला. नेमकं कुठला पुरस्कार भेटला, त्याचं नाव काय, आणखी कुठून भेटला आहे, आयोजक कोण होते? मला जो पुरस्कार मिळालेला आहे तो आहे महिला शक्ती काव्यरत्न सन्मान. हा जो म्हणजे प्रोग्राम झालेला आहे तो संदर्भ आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्त 8 मार्च रोजी झालेला आहे. ह्या प्रोग्राममध्ये हे राष्ट्रीय राजकीय पातळीवर नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर होता, जेणेकरून भारतासहित 5-6 राज्यांनी 5-6 देशांनी याच्यामध्ये ह्या प्रोग्राममध्ये सहभागी झालेले होते. कवी कवयित्री असे स्त्री आणि पुरुष दोन्ही पण होते. आत्ता लेटेस्ट मला न्यूज मिळालेली आहे 3000च्या वरती कवी कवयित्रींनी कविता पाठवल्या होत्या. त्यांच्यात उत्कृष्ट जे कवी होते 625, त्यापैकी त्यांनी 100 कवितेचं चयन केलं. त्यात मी दुर्वा दुर्गेश वारीक गोदावरी गोव्यातून म्हणजे हे झाले का म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्यांनी मला प्रथम स्थान देऊन मला महिला शक्ती काव्यरत्न सन्मान दिला, म्हणजे अशी उपाधी दिली. या पुरस्काराचे जे स्वरूप होतं नेमकं कसं होतं, की फक्त सर्टिफिकेट होतं, की ट्रॉफी होतं, की मानधन, असं काही वेगळं होतं की काय? हां, ट्रॉफी होतं. मानधन म्हणजे उत्कृष्ट जे मी काही मोठी कविकार वगैरे नाही आहे, मी साधारण तुमच्यासारखीच एक सामान्य नागरिक आहे. मला अपेक्षा नव्हती की माझी कविता ते निवडणार. मला फक्त एवढंच अपेक्षा होती, मी जशी जनरली नॉर्मल म्हणजे हे राजकीय सेमिनार, नॅशनल सेमिनार, इंटरनॅशनल सेमिनार पार्टिसिपेट करते नॉर्मली. कोरोना काळामध्ये झालेले असे विविध विषय आहे, शेतकरी वगैरे जे काही विषय आहे त्याच्यावर मी पार्टिसिपेट केलेले आहे यापूर्वी. मी फक्त सर्टिफिकेट, मला काय वाटलं फक्त सर्टिफिकेट मिळणार म्हणून, पण ते प्रत्यक्षात सर्टिफिकेट न देता मला त्यांनी एक महिला शक्ती काव्यरत्न सन्मान दिला, एक उपाधी दिली त्यांनी. तर मला म्हणजे आनंद झाला. मला अपेक्षा नव्हती की मी कविता जे पाठवते माझी 100 कवितेच्या प्रमुख उत्कृष्ट कवितेमध्ये माझी निवड करणार, मला एक सन्मान स्वरूप सर्टिफिकेट वगैरे देणार. माझं जे आता सर्टिफिकेट आणि टोपी जे त्यांनी दिलेलं आहे तिकडे मोठ्या म्हणजे कवी साहित्यकारांना जे बोलावलेलं होतं त्यांना ते दिले आहे, ते मला ऑनलाईन म्हणजे पार्सल म्हणतात इंग्लिशमध्ये ते मला पाठवणार एप्रिलमध्ये. एप्रिल महिन्यापर्यंत येणार माझं. जेव्हा तुम्ही ही जी कविता लिहिली त्या कवितेचा विषय काय होता? त्याने तुम्हाला विषय दिला होता की तुम्ही स्वतःहून विषय चयन केला होता? मेन म्हणजे नारीवर कविता लिहायची होती, कारण 8 मार्च हा सगळ्यांना माहिती आहे जागतिक महिला दिवस म्हणून. तर फक्त नारीवर लिहायचा, कारण नारीवर सगळ्यांनी कविता आपापली लिहिली. माझ्या कवितेचं नाव होतं स्त्री एक पहिचान, आणि हे माध्यम होतं हिंदी माध्यम होतं. या पाठीमागे तुम्हाला असे पुरस्कार किंवा बक्षिसं वगैरे भेटली आहे की काय? हां, मला BA मी जेव्हा ग्रॅज्युएशन केलं होतं तेव्हा मला अमरावती विद्यापीठाने होम सायन्स म्हणजे गृह अर्थशास्त्रामध्ये मी फर्स्ट आली होती, तर मला वात्सल्यबाई पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे कवितेच्या संदर्भात किंवा पुरस्कार भेटला आहे की तुम्हाला? ना, हे माझं आयुष्यातलं पहिला क्षण आहे. यापुढे तुम्ही या पुरस्काराने प्रेरित होऊन पुढे काय लिहिण्याचे कार्य तुम्ही चालू ठेवणार की काय? हां, मला असं वाटते मी माझं कार्य सतत करावं. आणि सर, मला आनंदाची एक बातमी म्हणजे आंतरराष्ट्रीय साहित्यिक मंडळ जबलपूर मध्य प्रदेशमधून मला त्यांनी ग्रुपमध्ये सहभागी सदस्यता दिलेली आहे, आणि मला त्यांनी सांगितलेलं आहे की येत्या गुरुवारी तुम्ही तुमची आणखीन कविता प्रेझेंट करा म्हणून ऑनलाईन माध्यमातून प्रोग्राम ठेवलेला आहे त्यांनी. म्हणजे त्यामध्ये आपण समावेश होणार? हां, मी समावेश होणार आणि मी कविता पण प्रेझेंट करणार. आणखी हे तुमचं लिहिण्याचं कार्य यापुढे तुम्ही चालूच ठेवणार आहे? हां, मी यापुढे सतत चालू ठेवणार. आता मला असं वाटतं की मला काहीतरी चांगले गुण होते माझ्यामध्ये, म्हणून माझी ती कविता एवढ्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चयन केल्या गेली. चयन समिती जेव्हा सुरुवातीला असा कोणी लिहितो तेव्हा पुरस्कार मिळतो, त्याला तो पुरस्कार म्हणजे त्याला प्रेरणा ठरते. आणखी कदाचित त्यावेळी अनेक संकल्पना डोक्यामध्ये येतात, आणखी येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये आपण पुस्तक पण काढू अशी पण अपेक्षा असते. तशी काय अपेक्षा वगैरे आहे की काय तुमची? सध्या सांगता येत नाही. मी म्हणजे आता यापूर्वी पण मी म्हणजे 4 ओळी, छोटमोठे आर्टिकल, छोटमोठ्या कविता लिहायची, पण मी कधी अशी पब्लिश वगैरे केलेली नाही. आणि माझं जे MAचं लघुशोध प्रबंध आहे, MPhilचं लघुशोध प्रबंध आहे, ते मला प्रकाशित करायचं होतं, पण
काही कारणास्तव झालेला नाही. पुढे जर चान्स मिळेल तर मी ते नक्की प्रकाशित करणार. आणि आता कवितेच्या माध्यमातून मला एक दिशा मिळालेली आहे, तर मला असं वाटतं की माझं म्हणजे मी थोडं आता ते काम सतत सुरू ठेवावं. कवितेच्या दृष्टिकोनातून जेव्हा पुढे जातं तेव्हा आपण कोणाला तरी ऑब्झर्व करतो, एखाद्या कवित्री किंवा कवीला. म्हणजे आपल्या डोळ्यापुढे तसा कोण कवित्री आहे की ज्याच्या गोष्टी तुम्हाला खूप आवडतात, ज्याच्या कविता तुम्हाला आवडतात, साहित्यकृती आवडतात, असा कोणी आहे का? कुसुमाग्रज जे मराठी साहित्याचे कवी आहे आणि हिंदीचे पण आहेत, गझलकार, मला गुलजार म्हणून. आणि सांगण्याची एक बातमी म्हणजे माझं एक मी हिंदी माध्यमातून MA आणि MPhil केलेलं आहे. तर गुलजारची कविता मी मराठीमध्ये ट्रान्सलेट केली आहे, म्हणजे भाषांतरण केलं आहे मी, आणि ती माझी प्रकाशित आहे अनुवाद मंच माझ्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर, तेव्हा म्हणजे 2015मध्ये. कविता लिहिणं असं काही म्हणजे हे नव्हतं, पण असे अनेक विचार येतात जेव्हा मदर फिडिंग करते किंवा त्याला रात्रीला उठते, 2-2 तासांनी डिलिव्हरीनंतर ते दूध द्यायचं असतं ते सगळं, तर तेव्हा झोप येत नाही व्यक्तीला. मग मी काय करायची, विचार करायची. मग माझ्याकडे काय पॉईंट ऑफ पॉझिटिव्ह विचार यायचे. मग मी काय करायची, पट्ट 4 ओळी आल्या, 4 ओळी लिहायची, मी स्वतःलाच मेसेज पाठवायची. कविता लिहायची, एक पॉईंट घेऊन मी स्वतःलाच हे पाठवायची. ही पण कविता सेम असंच झालेलं आहे. मी येत्या 2 तारखेलाच पाठवली, जस्ट 2 मार्चला. सेम माझा मुलगा माझ्यासोबत होता. मी पट्ट कविता टाईप केली, मी पाठवली. मी अपेक्षा नव्हती केली की मला म्हणजे महिला शक्ती काव्यरत्न सन्मान म्हणून ही उपाधी देण्यात येईल म्हणून. 8 मार्च हो महिला दिन आनी ताका लागून नेपाळाक कवी संमेलन दवरिल्लें आनी हें ऑनलायन आशिल्लें. तेन्ना आमच्या लोलये पोळेची सून आनीक महाराष्ट्राची चली दुर्गेश वारीक हिणें ऑनलायन सहभाग घेतिल्लो आनीक तातूंत ती ऑल इंडिया पयल्या नंबराचेर आयली आनी तिका हो पुरस्कार प्राप्त जालो. ताका लागून आमी तेजी घेतिल्ली खास इंटरव्यू इन गोवा खातीर विशांत प्रभू गांवकार, काणकोण.